बघा हनुमान बघा डमरेल घेऊन ये. बोल बस वाटते मला मला लाज वाटते. तर हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे मशाला ना जोडीला आहे. फक्त हर्षल ना मी, बाकी गँगनी सगळेही फसवलं आहे मला. सगळी जाऊन आली एक एकटी. तर चला तर निघतो आम्ही इथून. मुरबाडला पोहोचलेले. इथं पण निश्चित होईल. तर ब्रिजचं काम चालू आहे, रस्त्यांचं कामं चालू आहेत. पण लवकरात लवकर रस्ते चांगले होतील. तर इथून आम्हाला 15 ते 20 मिनिटं लागतील पोहोचायला. गाववाले भेटले का आम्हाला? नाही रे, आपले गाववाले हे पाववाले आहेत. छोटी सी मिस्टेक हो गई, गलती से मिस्टेक हो गया. इधर ट्रॅफिक हो गया है. तर इकडे बघू शकता तुम्ही बस स्थानक आहे उजव्या हाताला आपल्या ना. तुम्ही कल्याणवरून बसने सुद्धा येऊ शकता. भरपूर ठिकाणावरून बस येतात इकडं. नाही इथून 20 मिनटाचा रस्ता आला आहे. आपल्याला राईट साईडला जायचं आहे. तर अशा प्रकारे आम्ही मशामध्ये पोहोचलो आता. बघू शकता माहौल. अभी गाड़ी कहाँ पे पार्क करने बंदे. निस्ती धूल कुठे घ्यायची अर्षद, गाडी कुठे पार्क करायची. तर आता मी मशामध्ये पोहोचलेले. गाडी इथं लावलेले. या भाऊची पार्किंग आहे इथं. मेन एंट्रीलाच आहे. मेन एंट्रीमधून आलं ना तर माऊली हॉटेल. कोणता? माऊली हॉटेल. हां, ते माऊली हॉटेल म्हणून आहे. बघू शकता. हा हॉटेल तुमचंच आहे खरं? हां, यांचंच हॉटेल आहे भाई. डिस्काउंट देईल. येऊ कधीतरी आम्ही. आता गाडी आपली इथं लावलेली आहे. आम्ही हर्षलनं मी निघालो होता. 50 रुपये पार्किंग घेतलं. तर चला तुम्हाला दाखवतो पुढं. तरी तर देवा भाई भेटलेले आमचा. ह्यो एक विपरीत बुद्धी. चल चल मशाला चल आतमध्ये चल. तर ही मशाला भेटलेले आहेत गँग सगळी गाववाली आमची. तू लगेच निघला काय? तर चला आता तुम्हाला दाखवतो. कालू काही थोडा ॲडजस्ट करा. थोड्या दिवसात चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न करू आम्ही. बघू शकता इथं डायरेक्ट एंट्री बसून बाजार चालू होतो. तर बॅगी बघू शकता. आकर्षित वस्तू आहेत. पैसे नाही. या 200ला टी शर्ट पाहिजे असेल. 200 200 200. तर चला आता आम्ही डायरेक्ट दर्शनाला जाणार आहे. आणि आपटापट चालू आहे. सगळ्यांच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितली असेल.
आपटवाली सगळी गँग. धर आपट धर आपट. आता इकडून आम्ही मंदिराकडे जाणार आहे लेफ्ट साईडने ना. इकडून आपला खोपोली रोड आहे. इथे लिहिले बघा आय लव्ह म्हसा. आम्ही मंदिराकडे चाललोय. आता इथून आम्ही दर्शनाला जाणार आहे आणि बघू शकता जगमग. इथे नुसते स्वीटची दुकान आहेत. हर्षलचा कालच येऊन गेल्यात. गरमागरम स्वीट आहे इथं. आणि उद्या पण येणार आहेत आम्ही इथं. तर उद्या चंदे काकांच्या त्यांच्या जोडीला येणार आहे हर्षल. ही तिसरी फेरी ना हर्षल. इथून मंदिराकडे रस्ता आहे बघा. हा इथे मंदिर आहे. तर आता इथून दर्शनाला चाललं आपण. हार आणि नारळ घेतलेले आपण. काय गर्दी नाही बघू शकता. तर काहीच गर्दी नाही बघू शकता. हे बघा पूर्ण खाली आहे. हर्षल काय काय बोलू शकतो. काही नाही, काल कुत्र्यासारखं आलो होतं आमचं. पाऊसात लागला आम्हाला दर्शनाला. वाटतंय काहीच नाही, VIP दर्शन चालू. VIP दर्शन चालू आहे बोलतो. आता या वरती चढून डायरेक्ट मंदिराकडे एंट्री आहे. मंदिरात डायरेक्ट एंट्री आहे बघू शकता. तर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलोय. आता नारळीचे बाहेर फोडतो आम्ही. ओंकार पडणार आहे. तर दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर निघालो आहे आणि इथून आम्ही बाहेर जाणार आहे मार्केटमध्ये. आकाश पाळणे वगैरे दाखवतो तुम्हाला. टिटवाल्याला भेटले ना आता. ह्यो एक बजरंगबली. हे हनुमान. हनुमान बघा डमरेल घेऊन ये. आपला मित्र भेटलेले जॅक पालीचा. वलकून हे नाही कोणच्या जोडीला आहे नक्की कोण आहे कोण. तर चल आई कुठं कोण कोण आहे. एकविरेशा आले ते पालखीच्या का बासईच्या पालखीत का. तर चल कोण कोण आहे. दोघच जण का. चल गोवा चालू आहे नाही पण इकडं त्यांचा शो चालू आहे. बेकार. इकडे कलाकार आहे एक कलाकार आहे.
आम्ही आता जरा इथे हिंडतो ना निघणार आहे आम्ही लगेच भाव्याच्या बड्डेला अशी आपल्या चला तमाशाचे इथे भांडणं आल्यात बघू शकता. तर आम्ही गेलेलो तमाशाजवळ बघायला गेलतो फक्त आम्ही तर तिथं भांडणं आली आम्ही पळाला तिथल्या कल्टी मारली डायरेक्ट आता दोघं पण निघलो तिथल्या आता चाललो आम्ही बघतो थोडा फिरतो ना डायरेक्ट घरी निघणार आहे. आता आम्ही दोघे पण बाहेर निघालोय मशातून दर्शन वगैरे घेतला थोडासा फिरलो एवढी काही मजा नाही जी पहिले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असते ना मजा ती मजा नाही. आणि आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहे भावेशचा आपला भावेश मुलीचा त्याचा बड्डे तर तिकडे जाणार आहे. तर चला निघतो आता मी. आपण इथे गाडी लावलेली पार्किंगमध्ये हे भाऊ माहिती आहे मग अशी तुम्हाला भेटला स्टार्टिंगला ना त्याच्यासोबत असतो हा मुलगा त्याचा मित्र नाव काय हो त्याचा हां तर त्याचा आर्ट्स काढतो तो फोटो काढतो स्केच बनवतो सर्वांचे. तर याचा चॅनल एक मी खाली मेन्शन करील तुम्हाला ID त्याची तर त्याला सबस्क्राईब करा आणि काय असेल कोणाचा स्केच काढत असेल तर त्याला नक्की सांगा. तर चला मित्रांनो आता आम्ही निघतो इथून. चल भाऊ तर चला रे. आता मी मशामधून निघालोय आणि डायरेक्ट थेट भेटू आम्ही तुम्हाला काकडपाड्याला. तर चला. तर आत्ता आम्ही काकडपाड्याला पोहोचलो. जाम थंडी होती आता काकडपाड्याला येण्याचं कारण आमचं चष्मा बनवायला दिलेलं आम्हाला चष्मा लागले आणि दोघांना पण काय करणार आता. तर आज यांचा बेत आहे इथं पोपटीचा तर मॅरिनेशन करायला घेतली 22 हा हो ना त्यात ना आता यांचा कालवाला घेतलंय तर तुम्ही कालवत बसा कॅसमध्ये आमचं. तर आम्ही आता निघतो 22चा बड्डे आपल्याला सेलिब्रेट करायचे. आता इथून आम्हाला डायरेक्ट वडवलीला जायचे. आता आम्ही निघतो इथून 0.1 तर कुक एक नंबर आहे का इकडं आणि जुगाड दाखव ना जुगाड दाखव ना. हा ना ही लाईट आमची फोटोग्राफीला वापरतो ही लाईटीचा उपयोग बघा ना काय चालू आहे त्यांचा स्टँडला लावून. तर चला तर आता मी निघतो चष्मा काढतो चला निघतो नवीन सर तुमचे सर फोटो शाल आणि चष्मा देऊन यांचा सत्कार केलाय ना गला भेट करताना. हा लिंबू नको रे. तर चला आता निघतो आम्ही. चला मित्रांनो चला नाही चला बघू शकता दोघांना पण चष्मा लागले हे दोघाही पण घातले. एक चष्मीस कोण तू चष्मीस मी चष्मीस मी पण सगळेच चष्मीच झाले फक्त भाव्या राहिलाय एकदम बोलतो भारी दिसतंय. लेन्स कार्ड मधून घेतलेले आहेत फोटोग्राफर सगळं चष्मीस कला व्हायला रे. ते आमचं ना बघायला लागतंय ना कॅमेऱ्यामध्ये हवा एक चष्मीश गॉगल आता थंडी खूप पडलेली आता आम्ही दोघं निघतो. तर चला गाडी चालू शकत नाही. तर हर्षल आता थांबणार आहे पोपटी खाऊन येईल आणि मी जातो घरी. मला कपडे पॅकिंग करायचं उद्या मी फिरायला जाणार आहे. तुम्हाला ब्लॉग मध्ये समजलंच तो ब्लॉग येईल लवकरात लवकर. आणि ऐक ना ओम्या बोल चष्मा उठत्या पक्षी पिसा मुझे पिसा डायरेक्टली पिसा 100%. मग कसा दिसतं हर्षल विमान तुम्ही पोपटी का आता मी निघतो चला. तर आताच मी घरी पोहोचलोय आणि आता जेवतो मी आणि ते आले ना तर मग आम्ही वडवलीला जाणार आहे. तर चला जेवून घेतो मी फ्रेश होतो. तर हर्षल आणि रोशन अजून पोपटीच शिजवत्यात ते अर्धी कच्ची राहिलेली. आता मी चाललो वडवलीला ना केक कापून येतो. रोहनचा पण झोपाले रोहनला मी आता केक कापायला चाललो वडवलीला. बालाच यामन टाकून गेला जाम देते ना. चल मी निघतो आता थांब ना. तर आता हे आले इथं हे बड्डे बॉय आलाय ना हे रोहन आलाय. बाकीची गँग पोपटी शिजवीत बसले. आता ते अजून त्यांची पोपटी शिजली नाही. आता आम्ही तिघं मिळून भावेश भाईचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे. हॅपी बर्थडे भावेश. मुझको लंबी उम्र की दुआ मत दो. आता आम्ही
सेलिब्रेशन करतो. चला काय व्हिडिओ आता आपला करण आलेले आणि भुऱ्या शेट आलाय. आता आम्ही चौघ मिळून भावेशचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. अरे ते आलं नाही, त्यांची पोपटी शिजत राहिले. काय बोलू शकतो. बोलायची पोपटी तर याचं नाव काय मित्राचं आपल्या नितेश कांबेरे. नितेश कांबेरे सुद्धा आलेले आपल्या. नितेश कांबेरे. तर भावेश भाईच्या बड्डेला आलेले आपल्या. तर भावेश केक कापू शकतो आता तू. चला आता सेलिब्रेशन चालू झालेले आमचा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर भावेश, हॅपी बर्थडे टू यू. बोल लाज बस. वाटते मला. मला लाज वाटते. चल. अरे तिकडे घे ना. घे ना आता काय तुकडं कर ना. घे. तरी इथं भाजी पण नाही, भाकरी पण नाही. ताकद त्याला ये. खा ना. कारण तुला बरं ना, एकाच्या. रात्रीभर मागले हे ना. जबरदस्ती तुला जबरदस्ती. काटारीन बोलवीन. हे घे, चल भरून घे पटापट पटापट भरवा. भाव्या. इकडे बघ भाव्या. व्यास ना कारण फोटो यू व्हिडिओ बनवते. फोटो पण काढतो ना भाई. असा पण सिस्टीम आहे का? गंडा होला. घे रे, चल पटकीन भुऱ्या. मी नाही धारीत. का रे? भुऱ्याचा उपास आहे ना. उपवास आहे. भुऱ्या बघत आहे माहिती आहे तुला. हवेन सूर्य उतरतो. भुऱ्या खाऊन खाऊन चाललाय, जीव चाललाय त्याचा. व्हिडिओ कसा करला बे? तर सेलिब्रेशन झालेले. भावेश चल सांग ना व्हिडिओ. जा. खा थोडासा. तू का? हॅपी बर्थडे. मी बनवतो. असला का फोटो काढायचा पण आहे काही ऑप्शन नाही ना. आहे ना. तो वरचा सफेद बटन का? हा. ठीक हा. आहे. तर मित्रांनो खूप वेळ झालाय आम्हाला ना. भावेश भाईचा आपला बर्थडे सेलिब्रेशन झालेले ना. सर्वांना झोप आलेले बघू शकता. सगळ्यांच्या धापडा 12 वाजलेले आहेत. 12 वाजून गेले, मग ते 12 आत्ता वाजलेत परत एकदा. करणला पण खूप झोप आलेले. तर भावेश पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू बाबा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका.